नमस्कार यूट्यूब फॅमिली. महाराष्ट्रात नक्की चाललंय तरी काय? हिंदी सक्तीचं राजकारण, मराठीवर संकट. आपल्या मुलांना शाळेत मराठीऐवजी हिंदी बोलणं शिकायला भाग पाडलं जातंय. मराठी माणूस म्हणून आपण गप्प बसणार का? आज मराठीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि त्यामागं आहे भाषाचं राजकारण. या सगळ्याचा अर्थ काय आणि सामान्य माणसाचं काय? चला पाहूया संपूर्ण सत्य. हिंदी सक्तीचा निर्णय काय आहे? महाराष्ट्र सरकारने काही दिवसापूर्वी घोषणा केली की शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 5वीपर्यंत हिंदी भाषा तिसरी भाषा म्हणून शिकवली जाईल. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी स्पष्टीकरण दिलं. पण अजित पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी या निर्णयाला विरोध केला. त्यांच्या मते मराठी माणसाला त्याच्या मातृभाषेपासून दूर नेण्याचा हा प्रयत्न आहे. राज ठाकरे म्हणतात हिंदीवर प्रेम आहे पण सक्ती नको. उद्धव ठाकरे म्हणाले भाषिक आणीबाणी लादली जाते. या पार्श्वभूमीवर मराठी वाचवा अशा घोषणा देत अनेक मोर्चे निघालेत. यामुळे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. मराठी भाषा नक्की कुठे उभी आहे आणि राज्यात हिंदीच्या वाढत्या प्रभावामुळे तिचं भवितव्य काय? आपण पालक आहोत, शिक्षक आहोत, मराठी माणूस आहोत. मग या निर्णयाबाबत आपली भूमिका काय? काही शाळा म्हणतात हिंदी न शिकवल्यास स्पर्धा परीक्षांमध्ये मुलं मागे पडतात. तर अनेक पालक विचारतात मराठीमध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी संधी किती? दुसरीकडे पुण्यात एका ग्राहकाने फक्त मराठीत बोलण्याचा आग्रह धरला आणि वाद झाला. हे दाखवतं की लोकांमध्ये भाषेबाबत भावनिक जाणीव अजूनही जिवंत आहे. मराठी ही केवळ भाषा नाही, ती आपल्या अस्मितेचा भाग आहे. शिवरायांनी ही भाषा गडावर रुजवली, संतांनी भावविश्व उभं केलं आणि आपण तिला विसरणार? तर उपाय काय? शाळांमध्ये मराठीचं प्रमाण वाढवणं, मराठीतील आधुनिक टेक्स्टबुक्स, डिजिटल माध्यमांमध्ये मराठी कंटेंट, मराठी विद्यार्थ्यांना खास सवलती व सशक्तीकरण. राजकारण बाजूला ठेवून आपण सर्वांनी एकजुटीने मराठीसाठी पाऊल उचलण्याची गरज आहे. मुलांनी हिंदी शिकायला हरकत नाही, पण मराठी विसरणं हे स्वतःला विसरण्यासारखं आहे. मराठीवर प्रेम करणं म्हणजे दुसऱ्या भाषेचा द्वेष नव्हे, तर आपल्या मुळाशी नातं ठेवणं आहे. जर तुम्हीही मराठीसाठी उभे आहात तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा मी मराठी आहे आणि मला अभिमान आहे. आणि असाच विचार पसरवण्यासाठी आपल्या मित्रांशी शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.